जाती ओळखताना तुम्हाला 6 प्रकारच्या कांड्याचे प्रकार दाखवले का स्लाइडमध्ये? कांड्या एकसारखी कांडी दाखवले, पण त्याचे एक्सप्लेनेशन नाही दाखवलं. हे केलं कांड्याचे आकार नाही दाखवले का? ते त्यांच्या लॅपटॉपचा काही तो प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे दाखवलं नाही. 6 प्रकारच्या आकार आहेत. एक सरळ कांडी असते, दुसरी कांडी मध्यभागी छोटी असते, दोन्ही बाजूला मोठी असते. तिसरी कांडी मध्यभागी मोठी असते, दोन्ही बाजूला छोटी असते. चौथी कांडी खालच्या बाजूला मोठी असते, वरच्या बाजूला छोटी असते. पाचवी वरच्या बाजूला मोठी असते, खालच्या बाजूला छोटी असते. आणि 6वी कांडी असते ती वेळी दाखवली असते. ती आपल्याला शक्यतो बघायला मिळत. असे 6 प्रकारच्या कांड्या आहेत. वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळ्या कांड्याचे ते आकार असतात. त्या आकारमानानुसार आपण जाती बघतो. त्यानंतर डोळा, 3 प्रकारचे डोळे असतात. गोल, अंडाकृती, बदामी आकार आणि तिसरा पॉइंटेड, टोकदार. 3 प्रकारचे डोळे असतात. लहान मोठे डोळे असतात. त्यावरून सुद्धा आपण जात ओळखू शकतो. तिसरं असं आहे की पानाचे प्रकार असतात, वेगवेगळे असतात. त्या पानाच्या ह्याच्यावरून सुद्धा आपण कुठली जात कशी आहे त्याप्रमाणे ओळखतो. बऱ्याच अंशी काही जातीची पानं रुंद असतात, गर्द हिरव्या रंगाचे असतात. काही सरळ असतात, काही झुकलेले असतात मध्यभागी, काही टोकाला झुकलेले असतात. असे वेगवेगळे प्रकार असतात पानांचे. त्यावरून सुद्धा काही पानं रुंदीने कमी असतात, काही लांबीने कमी असतात, काही लांबीने जास्त असतात. रुंदीने मध्यम असतात, काही रुंदीने कमी असतात, लांबीने जास्त. असे वेगवेगळे प्रकार बघायला मिळतात. पानाच्या पृष्ठभागावरती काटे असतात. 771, 434ला तुम्ही काटे बघा, भरपूर काटे बघायला मिळतात. तर ते काटे सुद्धा आपल्याला, त्या काट्यावरून सुद्धा आपण लक्षात येते की जातीवाईज काटे वेगवेगळे असतात. काही जातीला काटेच नसतात. त्यावरून पानाच्या जोडावरती कान असतं. प्रत्येक जातीला लहान मोठा कान असतो किंवा काही जातीला नसतो. त्यावरून सुद्धा उसट जात आपल्याला ओळखता येते. पानाच्या पृष्ठभागाचा रंग आणि कांड्यांचा रंग कधी कधी एकसारखाच असतो. जसं हा तुमचा अंजेरी कलर, तसं त्या कांड्यांसुद्धा अंजेरी कलर बघायला. पानाच्या पृष्ठभागावर जसं वॅक्स मेणाचं प्रमाण, तसं कांड्यावर सुद्धा मेणाचं प्रमाण कमी जास्त प्रमाण असतं. काय होते मेणाचं प्रमाण बिलकुल नसतं, मेणाचं प्रमाण अजिबात. त्यावरून सुद्धा आपल्याला उसाची जात ओळखते. काही वेळेस कांड्यांची रचना अशी सरळ असते, जिगजाग अशी कोण करत नाही. सरळ रचना, सरळ रचनामध्ये तुमचे 10,001 असेल किंवा 92,005 असेल, एकदम सरळ रचना. किंवा तुमचे 03,102 एकदम सरळ रचना. काही ठिकाणी थोडीशी कोण करते, प्रत्येक कोण सरळ एकदम नाही. रचना जसं आपण घागरी मांडतो सरळ, तसं नाही, थोडीशी वाकडी. त्यावरून सुद्धा वसात जात ओळखते. काही जातीच्या कांड्यांवरती ट्रॅकिंग, भेगा पडल्या जातात खालच्या बाजूला मध्यभागी. त्यावरून सुद्धा वसात जात ओळखलं जाते. हा अनुवंशिक गुणधर्म आहे. भेगा पडतात? अनुवंशिक गुणधर्म, अनुवंशिक. जसं की 5 बोटं ज्यावेळेस 6 बोटं निघतात, फक्त 10,000 जास्त होते गुणधर्म. ते वेगवेगळ्या जातीनुसार असतात. सगळ्यात जास्त 86 असतात, बाकीच्याला कमी असतात. त्यावरून सुद्धा वसात जात. त्यामुळे ती काय कुठला रोग बी काय नाही. दुसरं असं आहे की कांड्यांवरती दुःख पडलेलं असतं बघा. पांढरी पॅचेस आहेत का, दुःखाट आहेत. काही जातींवरती बिलकुल नसतात, काही जातीवरती ही असतात. 771ला तुम्हाला बघायला नाही मिळत, पण ह्याच्यामध्ये बघायला अशी त्यामुळे ओळख येते. काही जातीला इथं जोडावरती बारीक बारीक रेषा, पण थंडीमध्ये जर आपण हाताला हे केलं तर रेषा उमटतात. तसे बारीक बारीक रेषा येतात, असं वेदरी मार्किंग म्हटलं जातं त्याला वातावरणातील कोण. त्यावरून सुद्धा आपल्याला ऊसाची जात ओळखता येते. जाडीचा पट्टा जो असतो मुळांचा, काही वेळेस 3 थर असतात, काही वेळेस 2 थर असतात. 3 थर एकसारखे असतात, 2 थर एकसारखे असतात. काही 3 थर झिगझॅग असतात, 2 थर झिगझॅग असतात. त्यावरून सुद्धा ऊसाची जात आपल्याला ओळखता येते. त्याचं कलर सुद्धा आपल्याला वेगवेगळ्या जातीच्या नुसार आपल्याला बघायला मिळतं. त्यावर सुद्धा ओळखते. इथं जी असते ती ग्रोथ रिंग म्हणतात. ही रिंग दिसते का बारकी, ही रिंग. काही जातीला असा हात जर फिरवला तर सहज आपल्याला जाणवते, काही जातीला जाणवतच नाही. त्यावरून सुद्धा आपल्याला ऊसाची जात. असे जवळजवळ 25-30 प्रकारचे वेगवेगळे कॅरेक्टर असतात ऊसाची जातीचं ओळखण्याच्या संदर्भात. त्यानुसार आपण जाती ओळखायच्या असतात. तर ओळखायची कशासाठी काय होतं की कुठलीही जात एखादी नवीन येणार असेल तर नवीन जातीचे कॅरेक्टर तुमच्यापर्यंत लगेच पोहोचत नाही. त्यामुळं जुना ऊस कोणतरी शेतकरी मोडून आणतो, कुठेतरी लावतो आणि वाढवतो, आणि ते जुन्याचं नाव त्याला देतो. आणि तो ऊस 40 रुपयाला, 50 रुपयाला, 30 रुपयाला असं एक विकतो. आणि तो शेतकरी घेऊन जातात. चांगला ऊस दिसायला दिसतो, झाड व्यवस्थित. आणि लावल्यानंतर ज्यावेळेस कारखान्याला तोडायला येतो किंवा ज्यावेळेस नोंद कारखान्याला होती त्यावेळेस ती जात थोडीशा शंकास्पद वाटते. मग ही जात
रिलीज नाही किंवा प्रसारित नाही, मग कुठली तरी वेगळी जात आहे, मग त्या ठिकाणी कारखाना तुमचा लवकर ऊस तोडून देत नाही आणि त्या ठिकाणी तुमचं नुकसान होत असतं. पहिले एक देणं आणलेलं नुकसान आणि आता त्यामुळे कुठलीही जात नवीन जोपर्यंत आपल्याकडं प्रसारित झालेली येत नाही, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात तुम्ही शेतकऱ्यांशी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून ही जात तीच आहे का ही खात्री करायची आणि मगच आणायची. कशी आणायची? कारण काय होतं, आम्ही राजारामबापूच्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रात इथं गेलो मध्यंतरी आधार 1 आधार 2 12-34 सिद्धगिरी वगैरे 12 महिन्यात 12-34 कांड्या वगैरे सिद्धगिरी असं ऐकून ज्ञानेश्वर वारा तरी वेगवेगळ्या जाती अशा मार्केटमध्ये आल्या होत्या. तर ते आम्ही बघायला गेलो. तिथं सांगितलं होतं की 4 महिन्याचा ऊस आहे. तिथं बोर्ड लिहिलं होतं 4 महिन्याचा ऊस 10 दिवसात उगवण, एवढी रिकव्हरी, एवढं वजन आणि 40 रुपयाला एक. आम्ही जाईपर्यंत अर्धा एकर ऊस होता. त्यामध्ये जवळजवळ 1-2 गुंठ्या क्षेत्र फक्त शिल्लक आहे. त्या प्लॉटमध्ये गेलो तर वरती हात केला, हाताच्या वर तो शेंडा होता. 4 महिन्याचा प्लॉट. त्याला म्हटलं आम्ही तर मी 28 वर्षाची सर्व्हिस झाली म्हणजे ऊसामध्ये आणि 28 वर्षामध्ये मला ऊसाचं असलं वाण नाही भेटलं. 4 महिन्यात एवढं भेटलं का कोणाला? बरोबर. आम्हाला शंका आली म्हणून त्या ठिकाणी बेनं कुणाचं आणलं, कुणी आणलंय, दुसरं कुणी आणलंय का बरोबर, मग ती कळालं आम्हाला. त्याच्या शेतावर गेलो, त्या शेताचा ऊस बघितला तर मग साहेब 9 महिन्याचा ऊस आहे. किती? 9 महिन्याचा ऊस. आणि हिने काय लिहिलं 4 महिन्याचा ऊस 10 दिवसात उगवण, एवढी रिकव्हरी, एवढा. म्हणून कुठलीही जात आणत असताना बाहेरच्या जाती आणल्यानंतर सांगितलं असतं तुम्हाला लेक्चरमध्ये की त्या जातीबरोबर रोग वगैरे येण्याची शक्यता असते, त्यामुळे ते नुकसान होण्याची शक्यता असतं. त्यामुळे भानगडीत पडू नये. आपल्या जुन्या जातीसुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन देऊन शेतकरी पारितोषिक घेऊन गेलेले आहेत.